नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मुरमुऱ्यांचा चटपटीत चिवडा आणि तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप झटपट ही रेसिपी होते. अगदी 10 मिनिटात हा चिवडा होतो. तसेच अगदी संपेपर्यंत हा असाच कुरकुरीत राहतो. आणि ही रेसिपी दिवाळीसाठीच खास नाही तर तुम्ही मुलांना टिफिनला शाळेत देण्यासाठीही खूप चांगली आहे. त्याचबरोबर आपल्या छोट्या छोट्या भुकेसाठीही चांगली आहे. आणि मी इथे काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचा चिवडा अगदी संपेपर्यंत असाच मस्त कुरकुरीत राहील. चला तर मग वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूया. चिवडा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत. हे स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर चाळून घेतले, म्हणजे यामध्ये थोड्याशा बारीक कण्या वगैरे असतात ना त्या संपूर्णपणे काढून टाकल्या. आणि 1 तास आपण हे मुरमुरे उन्हात ठेवले. यामुळे आपला चिवडा छान असा कडक होतो आणि काही मॉइश्चर असेल ना तेही निघून जातं. पण तरीही आपल्याला असं जर वाटलं ना तर गॅसवरती एक कढई तापत ठेवायची आणि कढईमध्ये बसेल ना तेवढे मुरमुरे यात टाकून घ्यायचे आणि मंद गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिट एकसारखे हलवत हे मुरमुरे भाजून घ्यायचे. गॅस मंदच ठेवायचा आणि एकसारखा हलवायचा, नाहीतर हे लगेच जळतात. असे मुरमुरे आधी भाजून घेतल्यानंतर तुमचा चिवडा अगदी संपेपर्यंत छान कुरकुरीत राहील. ही एक खास टिप तुम्ही लक्षात ठेवा. आणि हळूहळू करून आपण अशाच पद्धतीने सर्व मुरमुरे भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटातच मुरमुरे छानपैकी भाजले जातात. हे बघा, असे हाताने दाबले ना की ते मस्त फुटत आहेत, म्हणजे आपले मुरमुरे भाजून झालेले आहेत. आता हे एका पातेल्यात काढून घेऊ आणि त्यानंतर गॅसवरती कढईत तेल घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं की मी इथे 1 सुक्या वाटीचे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, ते तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं ना की खोबऱ्याचे काप तळायला फारसा वेळ लागत नाही. अगदी 1-2 मिनिटातच छानपैकी काप तळले जातात. काप अगदी पातळसर करायचे आणि खूप जास्त तळायचे नाही. खूप जास्त तळले ना तर त्याची चव लागत नाही. तर थोडेसे असे गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचे. नंतर त्यांना छानपैकी कलर येतोच. इतपत तळले की ते एका ताटामध्ये काढून घेऊया. खोबऱ्याचे काप तळून झाले की त्यातच आता मी 1 वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा छान असे खरपूस तळून घेणार आहे. तेल गरम असल्यामुळे ना शेंगदाणे सुद्धा खूप छान झटपट तळले जातात. पण ह्या सर्व वस्तू तळताना ना गॅस मंदच ठेवायचा. आणि शेंगदाणे कितपत तळायचे तर शेंगदाण्याचे असे 2 भाग झाले पाहिजे आणि त्याच्या साली निघाल्या पाहिजे. त्यानंतर ह्याच गरम तेलामध्ये अर्धी वाटी डाळ्या किंवा डाळवं घेतलेलं आहे, ह्यासुद्धा तळून घेऊया. आणि ह्याला तळायला तर अगदीच कमी वेळ लागतो कारण ह्या पहिलेच भाजलेल्या असतात, त्यामुळे ह्याला तळायला फारसा वेळ लागत नाही. अगदी 1 मिनिटभर खालीवर केल्या तेलामध्ये की लगेच ह्या काढून घेऊया. झटपट तळल्या जातात ह्यासुद्धा शेंगदाण्यावरती काढून घेऊया. त्यानंतर ह्याच गरम तेलात मी अर्ध्या वाटी काजूचे काप घेतलेले आहेत, हे सुद्धा आपण आता तळून घेऊया. काजू टाकणं टोटली ऑप्शनल आहे. त्याचबरोबर मी किसमिस पण टाकणार आहे. काजू आणि किसमिस टाकणं टोटली ऑप्शनल आहे, पण सणासुदीचे दिवस आहे ना तर थोडेसे काजू किसमिस टाकले ना तर अजूनच छान वाटतात. 1 मिनिटातच हे काजूसुद्धा तळले जातात. त्यानंतर ह्याच गरम तेलात आपण किसमिस टाकून घेऊ आणि किसमिसला तर खूपच कमी वेळ लागतो. अगदी काही सेकंदातच गरम तेलात ती छानपैकी फुगून अशी वरती येते. किसमिसही छानपैकी तळली गेलेली आहे, ती सुद्धा आपण आता काढून घेऊया. हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागतो. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. आता ह्या गरम तेलात आपण अर्धी वाटी मक्याचे पोहे टाकले, म्हणजे 1 वाटी घेतलेले आहे, पण आपण थोडे थोडे करून तळणार आहे. आणि 1 सेकंदातच छानपैकी हे मक्याचे पोहे सुद्धा तळले जातात. अशाच पद्धतीने आपण सर्व मक्याचे पोहे तळून घेऊया. त्यानंतर गॅसमधल्या कढईतलं तेल आपण थोडं कमी करून घेऊया. तेल कमी करून घेतल्यानंतर आता उरलेल्या तेलात आपण 1 चमचा, म्हणजे 1 पोहे खायचा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी छानपैकी तडतडायला लागली की त्यात 1 चमचा आपण जिरे टाकून घेऊया. जिरे आणि मोहरी छानपैकी तेलामध्ये फुलू देऊया.
जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुलली की इथे मी एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या, म्हणजे मिरच्यांचे बारीक काप करून घेतले होते. ते छानपैकी तळून घेऊया. मिरच्यांमधला कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे इतपत तळून घ्यायच्या. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्यामुळे चिवड्याला खूप छान असा सुवास पण येतो आणि चव पण खूप छान लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हिरवी मिरची आणि कढीपत्ता यातलं पूर्ण मॉइश्चर गेलं पाहिजे, म्हणजे छान असे कुरकुरीत तळले गेले पाहिजे. नाहीतर यात थोडासा जरी ओलावा असेल ना तर आपला चिवडा खराब होतो, ओला होतो आणि नरम पडतो. कढीपत्ता आणि हिरवी मिरची छानपैकी तळली गेली की त्यात आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ. हिंगामुळे सुद्धा चिवड्याला खूप छान चव लागते. कढीपत्ता आणि हिरवी मिरची छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळायची. ही सुद्धा एक खास टीप लक्षात ठेवा, नाहीतर चिवडा नंतर नरम पडेल. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि आता गॅस बंद करून घेतला, कारण तेल खूप कडकडीत आपलं छान गरम आहे आणि त्या गरम तेलातच ह्या दोन्ही वस्तू तळल्या जातील. ही झाली आपली चिवड्यासाठीची फोडणी. आता ही फोडणी आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये टाकायची आहे, पण ह्या कढईत मुरमुरे बसणार नाही, त्यामुळे मी पातेल्यात मुरमुरे काढून घेतले आणि ही कडकडीत फोडणी मुरमुऱ्यांवरती टाकून घेतली आणि मुरमुऱ्यांचं पातेलं गॅसवरती ठेवलं आणि गॅस मंद करून 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायचे. तसं फारसं परतवायची गरज नाही, कारण आपण पहिलेच मुरमुरे छानपैकी भाजून घेतलेले आहे, पण तरीसुद्धा 2 ते 3 मिनिट छानपैकी फोडणी दिल्यानंतर परतवून घ्यायचे, म्हणजे आपला चिवडा छानपैकी असा कुरकुरीत होईल. त्यानंतर तळलेल्या सर्व वस्तू म्हणजे अगदी डाळ्या, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप वगैरे यात टाकायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. सर्व जिन्सा छानपैकी व्यवस्थित त्या मुरमुऱ्यांना एकत्र झाल्या की यात नंतर चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी आपण पिठी साखर टाकूया. पिठी साखर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि त्याचबरोबर मी थोडीशी आमचूर पावडर टाकून घेणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही काळं मीठ किंवा चाट मसाला टाकला तरी चालेल. आणि हे सर्व टाकून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आपला चिवडा तयार झालेला आहे. म्हणजे बघा किती झटपट आपला चिवडा तयार झाला. अगदी आता हे सर्व अलगद हाताने मिक्स करायचं. आमचूर पावडरने किंवा चाट मसाल्याने ह्या चिवड्याची चव अजूनच वाढते, म्हणजे छान असा चटपटीत तयार होतो. आणि बघा 10 मिनिटाच्या आत आपला छान असा चटपटीत चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आत्ता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.